स्टाईलमध्ये तुम्हा सगळ्यांचं मनापासून खूप खूप स्वागत। आज आपण बनवणार आहोत अतिशय सोपी आणि झटपट सगळ्यांना आवडणारी रेसिपी गोड शिरा। हा शिरा आपण नाश्त्याला किंवा प्रत्येक शुभ कार्याला बनवू शकतो आणि आपल्याकडे प्रत्येक शुभ कार्य तर शिऱ्याशिवाय पूर्ण होतच नाही। चला तर मग सुरुवात करूया। चला तर आपण साहित्य बघूया। रवा अर्धा कप, बारीक रवा घ्यायचा, साखर अर्धा कप, हाफ टीस्पून वेलची पूड, 7 ते 8 मनुके, थोडेसे काजू बदाम, 4 टेबलस्पून तूप। शिरा बनवायला लागणारं साहित्य अगदी घरातल्या घरी मिळणार आहे। चला तर आता बनवायला सुरुवात करूया। मी अर्धा कप रवा कढईमध्ये घेतला आहे। गॅस चालू करून रवा भाजण्यासाठी 3 चमचे तूप रव्यावर घालून घ्यायचं। रवा मंद आचेवर भाजून घ्यायचा। रवाचा छान सोनेरी रंग येईपर्यंत भाजून घ्या। रव्याचा असा सुगंध आला की समजा रवा तयार। मी अर्धा कप रव्यासाठी 1.5 कप पाणी घेतलंय। इथे मी म्हणजेच तिप्पट घेतलंय, तर इथे मी पाणी उकळून घेतलंय आणि त्याच्यामध्ये मनुके पण टाकलेत। आता थोडं थोडं असं घालून मला पाणी घ्यायचं। कारण गरम रव्यामध्ये जर गार पाणी किंवा थंड पाणी घातलं तर रवा किंवा शिऱ्याला चिकटपणा येतो। त्यामुळे मग गरम पाणी घालायचं किंवा तुम्ही गरम दूधही घालू शकता। याच्यामध्ये काही ड्रायफ्रूट्स टाकायचे। मी काही काजू आणि बदाम घेतले, ते घालून घेऊया। हे छान एकजीव करून घेऊया। हे छान मिक्स करून घ्यायचं, कारण रव्याच्या गाठी नाही झाल्या पाहिजेत। साधारण रव्याने पाणी ॲब्झॉर्ब केल्यानंतर साखर घालून घेऊया। तर मी अर्धा कप रव्यासाठी अर्धा कप साखर घेतली। तुम्ही तुमच्या आवडीप्रमाणे कमी जास्त साखर घालू शकता, तुम्हाला जसा शिरा गोड हवा आहे त्यानुसार। आणि त्याचबरोबर साधारण 1 पाव चमचा वेलची पूड घालूया। परत आता एकजीव करून घेऊ। आणि आता मी हा शिरा साधारण 1-5 मिनिट झाकून घेणार आहे, झाकून ठेवून शिजू देणार आहे। या ठिकाणी मी मध्यम आचेवर शिरा शिजून घेतलाय। साखर छान विरघळली आहे, तुम्ही बघू शकता। याला टेक्स्चरही छान आले। सगळ्यात शेवटी मी अर्धा चमचा आणखी तूप साधारण घालते। शिऱ्याची रेसिपी आहे, तुम्ही तूप घालताना अजिबात चेंगुसी करायची नाही। तुम्ही तूप घातल्यामुळे शिऱ्याला छान अशी चकाकी किंवा ग्लेज येतं, त्यामुळे शेवटी अर्धा किंवा 1 चमचा तूप घालावं। म्हणजे शिरा असा कोरडा वाटत नाही, गार झाला तरी। आता गॅस बंद करते आणि आपला शिरा इथे तयार आहे।
बघा शिरा किती छान झालाय, दिसायला अगदी सुंदर आहे. तुम्हाला ही रेसिपी कशी वाटली कमेंटमध्ये सांगा. ही रेसिपी आवडली असेल तर लाईक करा, शेअर करा आणि सबस्क्राईब करायला विसरू नका. भेटूया पुढच्या रेसिपीत. तोपर्यंत आनंदाने स्वयंपाक करा आणि चविष्ट जेवणाचा आस्वाद घ्या. धन्यवाद.